नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, स्पेशल आपण व्यवसाय करतोय आज दहीवड्याचा। तर मित्रांनो बघू शकता, हे पोस्टर मी 20 रुपयाला तयार करून आणलेला आहे आणि 30 रुपयाला आपण दहीवडा विकणार आहे। सगळे दहीवडे वगैरे तयार करून आणलेले आहेत आणि एक प्लेट तुम्हाला तयार करून दाखवतो कशी होते आणि टेस्ट सुद्धा सांगतो। दुकानातून अर्धा किलो उडीद डाळ आणलेली आहे। 80 रुपये अर्धा किलो आपल्याला ही मिळालेली आहे। यामध्ये पाणी घालून व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने रब करून घ्यायचे आहे, जेणेकरून याच्यावर सगळे फवारलेले जे काय पावडर वगैरे असतील ते निघून जातील। आणि यामध्ये 1 चमचा मूग डाळ सुद्धा घालायची आहे। तर मित्रांनो, दहीवडा करण्यासाठी जो पहिल्यांदा उडीद वडा केला जातोय त्यासाठी आपण अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून ही भिजत ठेवलेली आहे। जवळजवळ सकाळी 8 वाजता भिजवलेली आणि आता आम्ही 3 वाजलेले आहेत। आता आपण त्याची पेस्ट करणार आहोत मिक्सर मध्ये। 5 ते 6 तास ठेवल्यानंतर व्यवस्थित हाताने दाबून बघायचे आहे। मऊ झाली की आता मिक्सर मध्ये घालून पाणी न ठेवता व्यवस्थित याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। चांगला मोठा कमर्शियल मिक्सर असेल तर बेस्ट होतंय। जरासं जास्त वेळ फिरवायला लागतंय, जेणेकरून पातळ असं व्यवस्थित व्हायला पाहिजे। हाताला लक्षात येते की आपल्याला व्यवस्थित झालंय का, आणि असं घट्ट व्यवस्थित करून घ्यायचं आहे। अगदी घट्ट ते झालं पाहिजे बघा, पडत नाही। या चमच्याला सुद्धा लागतंय पण ते चिटकून राहते। आता ओके, आता चिंच आपण भिजत घालूया थोडा वेळ। या सगळ्याचं कॉस्टिंग मी शेवटी दिलेलं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। चिंच आणलेली आहे, ही भरपूर झाली आहे चिंच। खरं तर पुढच्या आपल्या रेसिपीला यूज होईलच की। आणि त्यानंतर गुळ सुद्धा आणलेला आहे, अगदी गुळ 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 पेस्ट करून घेतलेलं आहे। आम्ही ॲक्च्युअल मध्ये मिक्सरवर केलंय, एकच दिवस करायचं असल्यामुळं। पण तुम्हाला जर शक्य झालं तर ते गोल गोल फिरणाऱ्या दगडी ग्राइंडर असतो ना, जो कमर्शियल यूजला वापरला जातोय, तो वापरा तुम्ही, म्हणजे जेणेकरून ते एकदम बेस्ट तयार होईल। मिक्सरवर सुद्धा होतंय बघा। हा मिक्सर आहे घरगुती, एकदम साधा मिक्सर आहे आणि त्या मिक्सरवर आम्ही केलंय। जोब आणि नातवाचा खेळ चालू आहे। सोड बघू। अरे सापडतच नाही की। सोड सोड। आता मस्तपैकी हाताने असं फेटून घ्यायचं आहे, बघू शकता। हाताने गोल 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 फेटायचं आहे आपल्याला। खरं तर ते एका साईडनं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। हलकं झालं पाहिजे, अशा पद्धतीनं ते पडलं पाहिजे। संचिता बसली आहे वडे करायला। दमलीस काय? मित्रांनो, व्यवसाय करणं म्हणजे कष्टाचं काम आहे। विकायला जेव्हा जातो त्याच्या आधी सुद्धा दिवसभर भरपूर काम असतं। जिरं यामध्ये घातलेलं आहे आणि मीठ घालायचं। आता मीठ घालायचं आहे थोडंसं, एक चवीनुसार आपण मीठ घालू शकतो। एक चमचा मीठ घातलेला आहे आणि सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आता हिंग, 1 चमचा हिंग घातलेला आहे आणि मीठ घालायचं आहे। 1 चमचा मीठ घातलेला आहे। ओके, आता तेल घालायचं आहे। एक टेस्ट करायची आहे या पिठाची। हे पीठ पाण्यामध्ये टाकून बघायचं आहे, जर तरंगलं तर व्यवस्थित आपलं हे पीठ झाले म्हणून समजायचं दहीवड्याचं। ओके, आता हे तरंगते बघा, व्यवस्थित झालेलं आहे। तर मित्रांनो, तेल गरम झाल्यावर मस्तपैकी मोठ्या आकाराचे, म्हणजे मीडियम आकाराचे, आता आम्ही सोडतोय बघा, त्या आकाराचे वडे सोडायचे आहेत। तुम्ही कितीला विकणार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे, केवढ्या आकाराचे तुम्ही सोडताय ते। तर मस्तपैकी गोल मटोल असे मोठ्या आकाराचे 3-3 वडे आपण सोडतोय एका वेळी। थोडंसं चिटकून आहे म्हणून फक्त काढून घ्यायचे। तर बघा किती मस्त फुलून आलेत बघा। यामध्ये आम्ही काही सोडा वगैरे घातलेला नाही आहे, तरी सुद्धा एवढे छान फुललेत, खूपच मस्त झालेत। आणि हे बघू शकता, मग असे आम्ही आता काढला होता एक घाणा आणि आता हा दुसरा घाणा आहे। मस्त झालेत। संचिता कशी करते बघा, ऑलराऊंडर आहे ती, सगळेच पदार्थ तिला येतात। हा हा हा, मस्त दिसतंय, क्वालिटी। वडे करू, वडे, दही वडे, आज स्पेशल दही वड्यांचा बेत। आणि तुम्हाला सुद्धा मिळणार आहे मिरजकर तिकटी या ठिकाणी। की मंद आचेवर, मीडियम आचेवर याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमध्ये पण तळले जातील। फार गरम तेल घातलं तर वर्ण फक्त ते कलर बदलतील, ब्राउनिश दिसेल आणि आतमध्ये आणि फुटू पण शकतात। फार गरम आचेत केलं तर फुटतंय।
ओके, बॉल्स पण होते. एकच्या फुटलेले माझे. एकदा फुटलेले म्हणे, आता मोठे गोल गोल व्हायला आलेत. तर आता मस्तपैकी तळले गेलेले आहेत आणि आता काढतोय आपण. एकसारख्या आकाराचे करण्याचा प्रयत्न करायचा. आता जे हे वडे आहेत ते आता त्या हिंग आणि मीठ घातलेल्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत, म्हणजे मस्तपैकी ते असे भिजून येतात. तर मित्रांनो, भिजवलेली चिंच अशी मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे. पल्प करायचा आता गरम करून, त्याला गूळ बीळ घालून त्यात. एक 15 रुपयाचा गूळ याच्यामध्ये व्यवस्थित बारीक कापून टाकायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित आणि लवकर विरघळेल आणि आपला वेळ वाचेल. बघा आता गूळ घातला जातोय आणि चांगलं ह्याला गरम करून घ्यायचं आहे, चांगली उकळी आली पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी उकळी यायला लागलेली आहे, बघू शकता या चिंचेच्या कोळाला. तर दही अशा पद्धतीनं चाळणीतनं चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित ते एकसारखं पडेल, गुठळ्या वगैरे होणार नाहीत त्यासाठी आपण हे केलेलं आहे प्रपंच. तर दही आणलेलं आहे आपण 100 रुपयाचं, 2 पिशव्या. त्यामधली 1 पिशवी आता सोडतोय आपण त्यात. आणि असं चमच्यानं व्यवस्थित एका चाळणीच्या साह्यानं हे करून घ्यायचं, जाळीच्या साह्यानं, म्हणजे एकसारखं पडतंय. तर मित्रांनो, यामध्ये आता 1 वाटी पिठी साखर घातलेली आहे. 2 पिशव्या दही आहे. कितीचं आहे ते? 1 लिटर दही, त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घातलेला आहे. जसं तुम्हाला गोड आवडते त्या पद्धतीने तुम्ही पिठी साखर ऍड करत जाऊ शकता. गोड चेक करा आणि परत पिठी साखर टाका. दोन वाटी पिठी साखर टाकलेला आहे. कर मिक्स. पिठी साखरच घाला, चांगली लागते. साखर घालू नका, विरघळायला सोपं जाते. जास्त पातळ करू नका आणि जास्त घट्टही करू नका. अशा पद्धतीने पडलं पाहिजे, जेणेकरून छान असं खाताना मजा आली पाहिजे आणि वड्यामध्ये पण ते शिरलं पाहिजे. आणि जे आपण पाण्यामध्ये आता ठेवले होते जे वडे, ते व्यवस्थित अशा पद्धतीने हातानं दाबून घ्यायचे, जेणेकरून त्यातलं पाणी जाईल आणि त्याचा आकारसुद्धा तुटणार नाही आणि दह्यामध्ये छान असे घोळवून घ्यायचे आहेत. साधारण अर्धा ते 1 तास तुम्ही भिजवून याच्यामध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवले तरी चालेल, पण टेम्परेचर कमी असते त्या ठिकाणी ठेवा. आजूबाजूनं बर्फ ठेवून आईस बॉक्समध्ये जर ठेवले तर विक्रीच्या ठिकाणी ते सुद्धा खूप चांगले लागतील. सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार असे पदार्थ खायला ग्राहकांना खूप आवडतं. आईस बॉक्समध्ये ठेवला तर छान गारगार छान तुम्ही देऊ शकता. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित घोळवा, पॅक करा आणि ज्या ठिकाणी आपण विकणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही जावा. मी सुद्धा आलेलो आहे आता मिरजकर टिकली बालकुपाल तालमीच्या समोरच्या बाजूला. आपला 1 दिवसाचा व्यवसाय आहे आणि त्यामुळेच आपण जास्त क्वांटिटीमध्ये तयार केलेलं नाहीत. तुम्हाला सांगतो किती वडे आपण तयार केलेत. ज्या ठिकाणी आपण विकायला जाणार आहोत ते ठिकाण निवडताना काय करायला पाहिजे हे नेहमी मी तुम्हाला सांगत असतो. त्या ठिकाणी एखादं कॉलेज, ऑफिस, बस स्टँड, मोठं मंदिर, ज्या ठिकाणी लोक येतात थांबतायत, त्या ठिकाणी तुम्ही जर व्यवसाय चालू केला तर 100% तुम्हाला फायदा होणार आहे. आणि अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी आपण विकतोय तिथं स्वच्छतासुद्धा महत्त्वाची आहे आणि आपलं गोड बोलणं, आपला नम्रपणा हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आलेल्या ग्राहकांना काय पाहिजे विचारणं, त्यांना जे काय हवं आहे ते पटकन देणं, याचा प्रयत्न करताना आपण दिसणं महत्त्वाचं आहे. आपला पोशाख चांगला स्वच्छ असला पाहिजे. आपण दाढी केस कटिंग करून किंवा एखादं व्यवस्थित ॲप्रन वगैरे घालून उभारलो तर आपण जास्त चांगले अट्रॅक्टिव्ह दिसू आणि ग्राहक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. त्याचबरोबर व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं व्यसन करायला नाही पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. तोंडात मावा, तंबाखू, गुटखा थुंकत आपण उभारलो आहे, लोक येणार नाहीत. तर आता दहीवड्याची प्लेट आपण लावतोय. 1 दहीवडा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा. त्याच्यावरनं चांगलं मस्तपैकी दही टाकायचं आहे, गोड असं.
बघू शकता मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण दही घातलेलं आहे. आपण फक्त 30 रुपयाला विकतोय. तुम्ही 50 रुपयेपर्यंत विकू शकता आणि तुमच्या एरियामध्ये नक्कीच खपेल. अशा पद्धतीने तुम्ही जर केला तर बेस्ट आहे. त्याच्यावर आता चटणी पूड घातली जाणार. चिमटभर चटणी पूड याच्यावर घालायची आहे. ज्यांना तिखट आवडतं त्यांना जास्त तुम्ही घालू शकता विचारून. आणि त्यानंतर धने जिरे पावडर याच्यावर टाकायचे आहे. चिंचेचा कोळ, गोड आंबट चिंचेचा कोळ घातलेला आहे मस्तपैकी. टाक शेव. त्याच्यावर आता बुंदी टाकायची आहे. कोणत्याही प्रकारचा चिंगूसपणा करायचा नाही. व्यवस्थित प्लेट सजवायची आहे आणि वरणाची मस्त हिरवीगार कोथिंबीर आलेली आहे. चमचा घातला की आता ही छान अशी दहीवड्याची प्लेट रेडी झालेली आहे. तर पहिलं गिऱ्हाईक आलेलं आहे आणि त्यांना आपण देऊया. त्यांना कसा वाटला ते पण विचारूया. खूप छान आहे टेस्ट. खूप छान आहे. क्वालिटी पण छान आहे आणि क्वांटिटी पण भरपूर आहे. व्यवसायाला घरच्यांचा सपोर्ट सुद्धा खूप महत्वाचा असतो. आमच्या वडिलांनी सुद्धा वडा खाल्ला आणि खाऊन त्यांनी कमी जास्त काय पाहिजे ते सुद्धा सांगितलं. एक नंबर झालेले आहे. क्वांटिटी पण किमतीच्या मानानं भरपूर आहे. पोटच भरतं एवढ्यानं. आजूबाजूचे जवळपास ओळखीचे सगळे ग्राहक येऊ लागले. वडा खूप सॉफ्ट आहे आणि उन्हाळ्यामध्ये खायला थंडगार मस्त आहे. एक 15 मिनिटं मध्ये वेळ गेला. थांबून वाट बघायला लागली आम्हाला गिराईकची. नाही, एक नंबर आहे. आणि मध्ये थांबल्यानंतर थोड्या वेळानं एक एक ग्राहक येऊ लागले. तशा पद्धतीने आमचा उत्साह सुद्धा वाढू लागला. व्यवसाय करायचं म्हटल्यावर मित्रांनो एक पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. लगेच कुठलीही गोष्ट हासिल होत नाही. त्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करावे लागतात. हा, अगदी म्हणजे सॉफ्ट वडे आहेत आणि दही वगैरे छान आहे. अर्धा किलो उडीद डाळीपासून 22 वडे झाले आणि 30 रुपयानं आम्ही ते विकले. 660 रुपये झाले. साधारण एकूण सगळा खर्च 440 रुपये आला आणि नफा झाला 220 रुपये. आमची सुरुवात असल्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये आम्ही केलं होतं आणि कमी रेटमध्ये आम्ही विकलो. टेस्ट एक नंबर. आवडलं काय? आवडलं खूप छान. दादा तुम्हाला कसं वाटलं? एकदम खूपच छान, मस्त, एकदम फर्स्ट क्लास झालेले आहेत. अगदी नवीन हे खायला मिळाल्यामुळे अतिशय खूपच आनंद झालेला आहे. एकदम छान. आवडलं एकदम छान. आता हिशोब आपण समजून घेऊया. उडीद डाळ 80 रुपयाची, बुंदी 40 रुपयाची, चिंच 15 रुपयाची, गुळ 15 रुपयाचा, शेव 20 रुपयाची, चाट मसाला 5 रुपयाचा, दही 100 रुपयाचं, जाहिरातीचं जे पोस्टर काढलं ते 20 रुपये, तेल 60 रुपये, चटणी पावडर 5 रुपये, धनेजिरे पावडर 5 रुपये, कोथिंबीर 20 रुपये, मीठ साखर 20 रुपये, गॅस 50 रुपये. हे सगळे मटेरियल वापरून आपण 440 रुपये सगळा खर्च आला वडा तयार करण्यासाठी. आणि जर तुम्ही रोज करणार असाल तर वेगवेगळे भाडं असू दे, लाईट बिल असू दे, हे सगळे खर्च आपल्याला ऍड करायला लागतील. साधारण रोज 100 ते 150 वडे जर विकला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. चाटचे इतर आयटम सुद्धा तुम्ही याच व्यवसायामध्ये ऍड करू शकता. नक्की व्यवसाय करून बघा. आणि अशाच प्रकारचे व्यवसायाचे व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, काय तुम्हाला नवीन करायचं आहे, कोणता व्यवसाय शिकायचा आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशा पद्धतीनं. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करा. धन्यवाद. मी सुद्धा दहीवडा टेस्ट केला, खूपच मस्त होता. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतः खाऊन बघायचा, आपल्याला काय कमी जास्त वाटतंय आणि त्यामध्ये पुढच्या वेळी त्यामध्ये ऍड करायचे आहेत ज्या गोष्टी एलिमेंट्स आहेत, ज्या कमी पडल्यात आणि ज्या जास्त झाल्यात त्या कमी करायच्या आहेत.